पुरुष येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। डॉक्टर गिरीश गोविंद चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त पुरुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले भव्य मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिरात डॉक्टर कन्सल्ट, रक्त तपासणी, ECG, हाडांचे आजार, बालरोग, गर्भवती माता व त्वचारोग तपासणीसह विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। यावेळी शुगर व BP तपासणी तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। प्रथम नोंदणी करणाऱ्या 300 रुग्णांना मोफत छत्री देण्यात आली। ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। काय सांगाल आपल्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि छत्री वाटप आयोजित करण्यात आले? सर्वात प्रथम मला प्रत्यक्ष भेटून फोन करून व्हॉट्सअपच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या, ज्यांनी प्रेम व्यक्त केलं, मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि असेच प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील ही मी सर्वांना विनंती करेन। नेहमीच वाढदिवस असला की माझा कुठला ना कुठला सामाजिक उपक्रम चालू असतो आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा कशी करायला मिळेल या संदर्भात माझा विषय असतो। आणि मागच्या वेळेससुद्धा आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता, झाडे वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, पण त्या दरम्यान अतिशय जोराचा पाऊस आला आणि माझ्या माता भगिनी ज्या रस्त्यामध्ये येत होत्या त्या सर्व भिजल्या होत्या। तर माझा एक संकल्प होता की त्यांच्यासाठी आपण पुढच्या वर्षी छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवू, जेणेकरून त्यांना येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या छत्रीचा आसरा मिळेल। पण देवाच्या कृपेने आज काही पाऊस झाला नाही, तरीही देवाचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो। आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमीच अशी जाणीव होत असते की काही लोक जे आहेत, गरीब लोक आहेत, जे ECG असू दे, BP, ब्लड शुगर असू दे, या सगळ्या गोष्टीच्या चाचण्या करू शकत नाही, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळत नाही। अशा वेळेस आपण त्यांना आपल्या या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून आपण त्यांना अशा प्रकारची सेवा देऊ शकतो, यासाठी प्रयत्न करत असतो। त्या माध्यमातून आज आरोग्य शिबिर मी इथे आयोजित केलं आहे, ज्याच्यामध्ये आज जवळजवळ 400 ते 500 रुग्णांनी आज सेवा त्याची घेतलेली आहे आणि जवळजवळ तेवढ्याच लोकांना आपण इथे छत्री वाटप सुद्धा केलेलं आहे। आपल्या परिसरामध्ये उघड्यावर अन्नपदार्थ विक्री होतात, त्या संदर्भात आपण काय पुढाकार घेणार? नक्कीच तुमच्यासारखे पत्रकारांचा नेहमीच आम्हाला साथ लाभत असते आणि आपण या संदर्भात आवाज उठवला पाहिजे किंवा कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जे खाता त्याच्यातूनच तुम्हाला आजार होत असतात। जर तुम्ही चांगलं निरोगी अन्न खाल तर तुमचं शरीर निरोगी राहील। त्याच्यामुळे या संदर्भात जो माणूस आवाज उठवतो, त्याच्यामध्ये आमचे पष्टे साहेब असतील, अशा प्रकारची माणसं जी आहेत, जी समाजासाठी काम करण्यासाठी तत्पर आहेत आणि जे आपल्या समाजाला निरोगी ठेवण्यासाठी काम करत आहेत, तर मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानेन। आजच्या ह्या शिबिरासाठी पुरुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भारतीय जनता पार्टी, तसंच भूमी वेस्ट केअर, इको फाउंडेशन आणि माझा मित्रपरिवार शशिकांतजी पाटील असतील, परेशजी पाटील असतील, माझे सगळे बंधू आणि माझ्या गावातले सगळे जे पण हिंदू मुस्लिम सगळी जी मुलं आहेत, जी माझ्या नेहमीच सहकार्याला असतात, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन की तुम्ही अशा प्रकारचं काम करत राहा। आपण आपला समाज सुदृढ आणि निरोगी राखण्याचा प्रयत्न करू।